तर आता हे लोक वराती विराती काढतात, आणखीन ते हळद, आणखीन संगीत, आणखीन हे न ते बापाला खड्ड्यात घालतात ते 20-25 लाखाला. नोबडी थिंक्स. बरं, एवढं करून पटपट घटस्फोट पण घेऊन टाकतात. मग गेला पैसा वाया घालवतात, चुराडा. एकाने तर अक्षरशः माहिती आहे 1 का 2 दिवसामध्ये घटस्फोट घेतला. त्या वडिलांना त्याचंच दुःख झालं की जरा थांबला असतं, आधीच घटस्फोट घेऊन टाकला असतं, हे जेवणामुळे घातले नसते एवढ्या. काय ते एकाने 21 बुलेट दिल्या लग्नात मुलाकडच्या. 21 बुलेट लावल्या त्या अशा लाईनीनी. बापरे. अहेर असतो ना, काय अहेर, 21 बुलेट मोटरसायकल्स मुलाकडच्या दिल्या. आता ते डेस्टिनेशन वेडिंग वगैरे करतात. द अमाऊंट ऑफ मनी स्पेंड ऑन दॅट. तर मला असं वाटलं होतं की आमच्या वेळेला ना आम्ही हे लग्न करतायत सगळे, हळूहळू पुढची पिढी आहे ना या सगळ्यातनं बाहेर पडेल आणि या सगळ्या नॉनसेन्स बंद करतील. आणि ते म्हणजे की खरंच आता याच्यात आम्ही नाही वेळ वाया घालणार, पैसे नाही वाया घालणार. लेट्स थिंक समथिंग न्यू, समथिंग ब्राईट. कसं काय व्हिडिओ, प्री वेडिंग व्हिडिओवरतीच एवढे खर्च करतात, आणखीन ते कॉस्ट्युम्सवरती एवढे पैसे खर्च करतात. 10,000 कोटी रुपयाची इंडस्ट्री आहे. वेडिंग इंडस्ट्री टुडे इज 10,000 CR. मला रुपालीवरच कळलंय. इकडे तिकडे नाही. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी. करेक्ट, आमची रुपाली युनिव्हर्सिटी आहे. त्याच्यातच मला एकाने सांगितलंय 10,000 कोटी रुपयाची इंडस्ट्री आहे वेडिंग इंडस्ट्री. डेंजर आहे. सो माय पॉइंट इज, तुम्हाला विचारलंस की ते माझ्या लग्नात ना हे सगळं त्यावेळेला काय झालं वगैरे, तर काही नाही. इट वॉज छान, म्हणजे लव्ह मॅरेज होतं आणि मला मुलं पण लवकर झाली. अर्थात मी तेच माझा विचारणार होते. आणि गंमत अशी की माझ्या मुलांनी पण, पुढची पिढी असून सुद्धा त्यांनी पण लवकर लग्न केलं आणि त्याला पण मुलगा लवकर झाला. तर आता ना माझा नातू आहे ज्याला नुकत्याच मिशा आल्या आहेत. यू कॅनॉट इमॅजिन. आणि माझी आई आहे, त्या आई तो पणतोय तिचा आता, आणि तो आता आवाज फुटलेला थोड्याशा मिशा आलेला पण तो आता तिच्यासमोर जाऊन उभा राहतो. मी तिला म्हटलं, बघ आम्ही लवकर लग्न केली म्हणून तुला हे बघायला मिळालं. ऍब्सोल्युटली. या सगळ्याचे काही प्रोज अँड कॉन्स आहेत. म्हणजे सुदैवाने आमच्या त्या न कळत्या वयात लग्न करून सुद्धा फार आम्ही पुढे त्याचे आम्हाला काही त्रास सहन करायला लागले नाहीत, किंवा माझ्या मुलालाही सहन करायला लागले नाहीत. जे घडलं ते चांगल्याकरता घडलं असं म्हणू शकतो मी, की त्याचं काहीच म्हणून सगळ्यांनी तसं करावं असं माझं अजिबात मत नाही, किंवा करू नये असंही माझं मत नाही. तुमच्या आयुष्यात जे काही तुमच्या समोर येईल त्याला तुम्ही सामोरं जावं. त्या त्या क्षणी जेव्हा तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करावं. जे कराल ते उडे डोळे ठेवून त्या वेळेला करावं असं माझं मत आहे.